हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ना दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होणार होते, त्याच्या अगोदरच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे अमावस्येचा व्हिडिओ आहे. कमीत कमी सकाळचे 7:30 पावणे 8 झाले असेल. या टायमिंगला मी घरचे सगळे काम आवरून घेतले, झाडून पुसून आणि स्वतः आवरून घेतलं आणि आंघोळ करून वगैरे मग आता पूजेला सुरुवात करणार आहे. आता दुसऱ्या दिवशी नवरात्र म्हटलं की आपलं देवघराची क्लिनिंग तर झालीच पाहिजे. तसं तर ना मी देवघराची क्लिनिंग 2-3 दिवस अगोदरच करत असते, पण काही कारणास्तव नाही केली. धुणं वगैरे सगळं झालेलं आहे, घरच्या सगळ्या वस्तू धुवून वगैरे झालेल्या आहेत. फक्त देवघरच साफ करायचं राहिलेलं होतं. तर म्हटलं आता अमावस्या पण आहे आणि घरातलं सगळं आवरून मला लवकरात लवकर गावाला सुद्धा जायचं आहे. कमीत कमी 8 किंवा 8:30पर्यंत मी निघूनच जाणार. तर अमावस्या असल्यामुळे ना श्राद्ध पक्षाचं बाबाचं पान आम्हाला टाकायचं आहे, तर म्हणूनच गावाला जायचं होतं. आता म्हटलं की दुसऱ्या दिवशी नवरात्राच्या दिवशी आपण आता देवघर स्वच्छ करत बसील की मग मग देवीची पूजा मांडील की आपले देव स्वच्छ करील, याच्यात माझा भरपूर वेळ जाईल. म्हटलं मी नाही, कमीत कमी अर्ध्या तासात आपलं पूर्ण देवघर मी स्वच्छ करून घेणार आहे. अर्धा तास म्हणता पाऊण तास तर गेलाच गेला. आणि आत्ताच मी मागे तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता ना, तेव्हाच मी पूर्ण डीप क्लिनिंग केलेली होती. पूर्ण ड्रॉवरसुद्धा सगळे छान असे व्यवस्थित जमवलेले होते, त्यामुळे ड्रॉवर वगैरे एकदम व्यवस्थितच आहे. त्याला जमवायची आता गरज नाही. आता वरतून फक्त छान असं काढून घेते, सगळं स्वच्छ असं पुसून घेणार आहे. आणि ही धूळ आहे ना, ही धूळ कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे लपलेली असते. तरी ना रोज मी जेव्हा देवपूजा करते तेव्हा वरवर असं पुसत असते, पण आता म्हटलं डीप क्लिनिंग करूनच घेते. तर बस आता सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. सुद्धा सगळे एका साईडला मी लावून घेतले. आता मग म्हटलं दिवा लावीन, त्याच्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करीन. कधीही पूजेला सुरुवात दिवा लावूनच करायची असते. मी तर रोजच दिवा लावूनच करते म्हणा. तर चला मग आता देवघर सगळं स्वच्छ असं पुसलेलं होतं आणि फुल स्पीडवर मी फॅन लावून दिलेला होता, म्हणजे इकडे मी पुसलं की इकडे छान असं कोरडं होऊन जाईल म्हणून. तर सगळं मी न्यूजपेपर व्यवस्थित घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या पायऱ्या मी ठेवणार आहे. आणि देवाची मी पायरीनुसार मांडणी कशी करते हा व्हिडिओ मी माझ्या मागे एकदा मी शेअर केलेला आहे. तर चला मग आता सगळं छान असं स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर पायऱ्या ठेवून घेतल्या आणि त्याच्यावर मग हे लाल कापड माझं देवासाठीच आहे. एक काढलं की एक स्वच्छ धुवायचं आणि मग दुसरं टाकायचं, असं काम करत असते. चला आता दिवा लावून घेते आणि मग पूजेला सुरुवात करणार आहे. आता नेमके मुलं झोपून उठलेले आहेत. आज तसंही 2 ऑक्टोबर आहे आणि गांधी जयंतीची सुट्टी आहे. तर मुलं आता उठले. आता त्यांचं फ्रेश होतपर्यंत माझी पूजापाठ सगळं होऊन जाईल म्हटलं. पण ना आज पूजेमध्ये फुलंच नव्हते. वाटल्यास ना मी मोखेडमध्ये गेली ना, त्याच्यानंतर इतके फुलं मी आणलेले आहेत, तुम्हाला माझ्यासमोर पाहायलाच मिळेल. पण आज मात्र चढवायला एकही फुल नव्हता. ठीक आहे, जसं राहिलं मी तशी पूजा करते. आता सगळं देवघर व्यवस्थित जमवून घेतलं आणि देवसुद्धा स्वच्छसे धुवून ठेवलेले आहेत. हळदी कुंकू वाहून घेईन. तसं तर ना छिंदवाड्यावरून मोखेड जास्त दूर नाही, फक्त 30 किलोमीटरचं अंतर पडतो. तर 30 किलोमीटर आम्ही कसं पाऊण तासात पोहोचून जातो. मग 8:15 8:30ला जरी निघलं तरी 9 9:15पर्यंत आपण आपल्या घरी. तर म्हणून म्हटलं, आणि लवकरच उठली होती तरी मी तरी तर 5:30 5पर्यंत उठायचं होतं, पण थोडंसं लेटच झाला. तर मुलांची शाळा नव्हती, तर मग मी 6 वाजता वगैरे उठली असेल कदाचित. आता बरोबर 8:15 झालेले आहेत आणि या टायमिंगला माझी पूजा पूर्ण झालेली आहे. आता आमच्याकडे पण बाबांची फोटो आहेत, तर ती फोटो पण स्वच्छ अशी पुसून घेणार आहेत. त्यामध्ये मग चंदन वगैरे अक्षिता वगैरे लावून बाबाला मग यांनी नमस्कार केला, आम्ही पण नमस्कार केला, मुलांनी नमस्कार केला आणि मग आता गावाला जायला निघालेलो आहोत. तर बरोबर सकाळचे 8:30 वाजलेले होते आणि इथून निघालो तर 8:30 वाजले आणि तिथे 9:15 9:30पर्यंत आम्ही पोचलेलो होतो. तर मुलांनी नाश्ता वगैरे नाही केला होता. एवढं सकाळी मुलं नाश्ता नाही करत. दूध वगैरे घ्या म्हटलं तर दूधही घ्यायला तयार नव्हते. जेव्हा त्यांना मोखेडला जायचं राहतं ना, तर तेव्हा माझ्या मुलांचं काही विचारूच नका. न खायला तयार राहत ना प्यायला तयार राहत. मग इथे आल्यानंतर यांनीच मग बाहेरून त्यांच्यासाठी समोसे आणि कचोरी वगैरे मुलांसाठी घेतली. मग त्या मुलांनी खाल्लेलं होतं, कारण की आता एवढा सगळा स्वयंपाक करायचा होता. आणि तुम्हाला माहीत आहे श्राद्ध पक्षाचा स्वयंपाक किती सगळं असतं. 5 भाज्या असतात, 5 चटण्या असतात, आणि एवढं सगळं करतपर्यंत वेळ होतोच ना. मग पण फक्त मुलांनी खाल्लेलं होतं, आम्ही तर खाल्लेलं नाही का. तर मी मोखेडला आली तर ताईच्या 3-4 भाज्या झालेल्या होत्यात. आता त्यांनी शेंगाची भाजी वगैरे सगळ्या भाज्या तर तशाही त्यांनीच फोडणी टाकल्या म्हणा. आल्यानंतर मी गोबी वगैरे छान अशी स्वच्छ चिरून दिली, पाहिली, मग त्यांनी तीसुद्धा केली. फक्त मी खीर वगैरे केली, नंतर कुकर लावला आणि वड्या पुऱ्या फक्त मग काढू लागलेल्या आहेत. आणि भाज्यांमध्ये ना शेंगाची भाजी, दोडक्याची भाजी होती, परत गोबीची भाजी होती आणि कारल्याची भाजी, परत एक
परत भेंडीची भाजी होती. अशा 5 भाज्या होत्या आणि इकडे खीरसाठी ना मी काय केलं, पहिले तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये लवंग आणि विलायचीची फोडणी दिली आहे तुपामध्ये आणि त्याच्यामध्येच मग तांदूळ आता मी भाजून घेणार आहे आणि असं गंजातच शिजवणार आहे. खरंच तुम्ही आणि यामध्येच दूध टाकून शिजवायचं किंवा थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं दूध टाकायचं. दूध मग सगळ्यात शेवटी टाकायचं आणि भरपूर दूध लागते खीरला. तेव्हाच खीर खूप टेस्टी होते. त्यानंतर काजू, बदाम, परत विलायची पावडर आणि खोबरा किस एवढं टाकून आपली खीर तयार होते आणि खरंच ही खीर खायला एकदम अप्रतिम वाटते. जसं आपण कधी कधी ना भात शिजवतो आणि त्याचा खीर करतो, तशी खीर न करता अशी खीर केली ना खरंच खूप छान बनते. असं वाटतं की बारीक होणार नाही, पण आरामात छान अशी बारीक होऊन जाते आपण रवीच्या साह्याने घोडून घेतली तर. तर इथे आता सगळे आमचं या टायमिंगला सगळं स्वयंपाक झालेला आहेत. मग चटण्या पण ताईंनीच केलेल्या होत्या, फक्त फोडणी वगैरे द्यायची होती तर मी दिली. तर आता ताईचं दुकान आहे कपड्यांचं, तर त्यांचे कस्टमर आले होते. तर भाऊजी तेच त्यांना सांगायला आले होते की जाबा कस्टमर आलेले आहेत म्हणून त्या खाली गेल्यात. तर इकडे मी पुऱ्या काढतच होती, तर मग आई आल्या अचानक. तर आईला वाटलं की एकटीच पुरी काढत आहे, पुऱ्या वगैरे काढत आहे. तर मग तू बेल सगळ्या पुऱ्या आणि मी तळून काढणार आहे. तर मग त्यांची मदत मग झाली. ताई खाली गेल्या तरी मग आई आल्यात. फक्त एवढं काम आईने केलेलं होतं. तर ना हा पूर्ण स्वयंपाक आमचा 12च्या आत झालेला होता. बरोबर 12 वाजता आम्ही मग बाबाचं पान टाकलेलं होतं. तर म्हणतात की जे पितर लोक असतात ना ते खाली जेव्हा धर्तीवर येतात ना सकाळी 12 आणि 1च्या टायमिंगमध्येच येतात. एक तासामध्ये ते येतात 12 आणि 1च्या टायमिंगमध्ये. त्याच टायमिंगमध्ये आपल्याला ना पान टाकायचं असतं, जे म्हणजे श्राद्ध पक्षाचं आपण पान टाकतो असं म्हणतात, म्हणून माहीत आहे. तर मग आम्ही 12 वाजेपर्यंत सगळं केलेलं होतं आणि 12 वाजता बरोबर करेक्ट मग आम्ही पान टाकलेलं होतं. त्यानंतर मग वरती कावड्यासाठी पण ठेवतात ना आणि त्यानंतर अग्नीलाही घास टाकतात. बाबासाठी पान मीच तयार केलेलं होतं. तर तुम्हाला माहीत आहे एवढ्या सगळ्या भाज्या असतात, एवढ्या चटण्या असतात आणि सगळं आठवणीने टाकावं लागते. तर एका साईडला मी पूर्ण 5 प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत आणि एका साईडला पूर्ण 5 प्रकारची चटणी ठेवलेली आहे. त्यामध्ये काकडीची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी, पंचामृत आणि खोबरा किस आणि दह्याची चटणी, एवढ्या 5 चटण्या असतात. तर सोबत पुरी, वडे, वरण, भात, कढी आणि खीर एवढं सगळं आजच्या पानाला होतं. इथे आल्यानंतर तर माझी मुलं तर जागेवरच राहत नाही. ते म्हणजे इतके खेळण्यामध्ये गुंग होऊन जातात की सांगताच येत नाही. आता एकाला बोलवून मी नमस्कार करायला लावत आहे. आता नव्याला बोलवलं आणि आता नक्ष माहीत नाही कुठे गेला आहे. आता त्याला शोधून आणि त्याला अक्षता टाकायला लावीन. म्हणजे इथे बेभान होऊन खेळतात मुलं. तसं घरी छिनवाड्याला कसं वरच्यावरती राहतात आणि इथे कसं कोणी कोणाच्या घरी जात नाही. आणि आता असं प्रकरण होते तर मी तर नव्याला कोणाच्या घरी पाठवतच नाही म्हणा. तिला घरीच ठेवते, माझ्या डोळ्यासमोरच ठेवते. फक्त ट्युशन आणि शाळा एवढं म्हणजे स्कूलमध्ये जाते एवढंच ते काम करत असते. बाकी ते पूर्ण टाईम ती घरीच राहते, माझ्या डोळ्यासमोरच राहते. नाहीतर माझी जाऊ मागे राहतेच ना त्या ताई, तर त्यांच्याकडे जाते, आपल्या बहिणीकडे बसते, बस एवढंच. बाकी आता कोणाच्याच घरी मी तिला खेळायला वगैरे जाऊ देत नाही. मग सगळ्यांचे जेवणं झाल्यानंतर ताई आणि मी मग दोघींनी सोबत मिळून जेवलेलो आहोत. तर त्या माझ्या मोठ्या जाऊ आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल. आणि मी जेवढ्या वेळ काम करत राहतो तेवढ्या वेळ आमच्या दोघींचं बोलणं चालू राहते. त्यानंतर पूर्ण दिवसभर थांबली वगैरे 5-5:30चा हा टायमिंग असेल. मग थोड्या वेळ आराम वगैरे केला आणि यांनी शेतातून भरपूर असे फुलं आणलेले आहेत, बरंचसं सामान आणलेलं आहेत आणि त्यासाठी ना टिफिन पण मी रेडी केलेला आहे. तर मी कधी येते ना इथून टिफिन घेऊनच जाते, कारण की ना घरी गेल्यानंतर एकदम थकल्यासारखं होतं. फक्त घरी आल्यानंतर छान असा गरम गरम भात मांडला आणि भाज्या वगैरेचं सगळं मी घेऊनच आली होती. त्यानंतर मार्केटमध्ये आली आहे. चला मग इथेच व्हिडिओ सेंड करते. बाय.